नमस्कार, महातयारी प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून साधारणतः अर्ध्या तासाचं आज एक लेक्चर आपल्याला बघायचं आहे। त्यामध्ये आर्थिक विकासाचे जे काही 4 ते 5 महत्त्वाचे निर्देशांक आहे ते बघायचे आहेत। परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे निर्देशांक आहे। साधारणतः अर्ध्या तासामध्ये आपण हे सर्वचे सर्व निर्देशांक कव्हर करू, जेणेकरून तुमचा एक तरी प्रश्न त्या ठिकाणी फिक्स होईल। ओके, तर चला आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला बघायचं आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स। यामध्ये आपल्याला बघायचं आहे मानव विकास निर्देशांक। हा यावेळेस जो प्रकाशित झाला 2023 आणि 24 या 2 वर्षासाठी प्रकाशित झालेला आहे। म्हणजे 2 वर्षाला असं त्या ठिकाणी टायटल त्या ठिकाणी येत आहे। सुरुवातीला हे दरवर्षी प्रकाशित व्हायचा। ओके, तर याचा पूर्व इतिहास जे काही इतिहास आहे या अहवालाचा, त्यामध्ये आपण असं सांगू शकतो की हा अहवाल जो आहे, जो काही हा इंडेक्स आहे किंवा हा निर्देशांक आहे, हा विकसित केला होता मेहबूब उल हक, हे पाकिस्तानचे अर्थतज्ञ आहे, आणि अमर्त्य सेन हे भारतीय अर्थतज्ञ। या दोघांनी मिळून हा अहवाल, हे जो काही निर्देशांक आहे हा विकसित केला 1990ला। ओके, हा निर्देशांक प्रकाशित कोण करतंय तर UNDP, संयुक्त राष्ट्र संघाचे विकास कार्यक्रम नावाची जी काही संस्था आहे, तर ही संस्था हा अहवाल प्रकाशित करते। तर सर्वप्रथम हा अहवाल प्रकाशित केला होता 1990ला। ओके, कोणत्या वर्षी प्रकाशित केला? 1990ला। मग आता हा जो अहवाल प्रकाशित केला जातो किंवा हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तयार करण्यात येतो, तर कोणकोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात? ओके, तर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये तर ह्या कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। ओके, तर 3 आयाम आहेत, तर ते 3 आयाम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। दीर्घ व निरोगी जीवन, त्यानंतर ज्ञानाची सुगमता, त्यानंतर चांगले राहणीमान। दीर्घ व निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता आणि चांगले राहणीमान। ओके, तर ही झाली, हे काय झालं, या निर्देशांकाची थोडी थेअरी झाली। तर दीर्घ व निरोगी जीवनमध्ये जन्मावेळचं जे काही सरासरी आयुर्मान आहे ते विचारात घेतलं जातं, की एखाद्या बेबीनं जन्म घेतला तर नेमकं त्याचं आयुष्य किती राहील, एक्सपेक्टेड, अपेक्षित आयुष्य किती राहील, तर हे त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं। त्यानंतर ज्ञानाची सुगमतामध्ये काय विचारात घेतलं जातं? मीन इयर ऑफ स्कूलिंग। ओके, जे काही 25 वर्षापेक्षा जास्त वयाचे जे काही व्यक्ती आहेत, स्त्री किंवा पुरुष, यांचे सरासरी शिक्षणाचे वर्ष किती आहेत, तर हे ज्ञानाची सुगमता याच्यामध्ये विचारात घेतलं जातं। सोबत दुसरी एक बाब विचारात घेतली जाते, जर समजा तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत शिकण्यासाठी टाकले, ओके, तर प्रवेश घेतल्यापासून तो किती वर्ष शिकेल, तर हे सुद्धा त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं। तर ज्ञानाची सुगमतामध्ये 2 बाबी विचारात घेतल्या जातात। एक 25 वर्ष वयापेक्षा जास्त व्यक्तींचे शिक्षणाचे वर्ष त्या ठिकाणी विचारात घेतले जाते। दुसरे, जे मुलं तुम्ही शाळेत शिकण्यासाठी तिथे प्रवेश घेता, तर ते किती वर्ष शिकतील अपेक्षित, तर ते सुद्धा त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं। त्यानंतर तिसरी बाब आहे चांगले राहणीमान। तर चांगले राहणीमान कुठून कॅल्क्युलेट केलं जातं, तर दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, पर कॅपिटा GNI। ओके, तर हे त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं। ओके, तर हे 3 आयाम आहेत। कोणते 3 आयाम विचारात घेतले जातात, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा बहुपर्यायी प्रश्न त्या ठिकाणी तयार केला जाऊ शकतो। ओके, तर ही झाली आतापर्यंतची थेअरी। मग आता हा निर्देशांक कुठून कुठपर्यंत असतो? कमीत कमी तो 0 असतो, जास्तीत जास्त तो 1 असतो। जर तो 0 असेल तर झाला कमी मानव विकास, आणि जर तो 1 असेल तर तो झाला जास्त मानव विकास। ओके, तर ही सर्व काही थेअरी तुम्हाला समजली असेल। आता आपल्याला याच्याशी करंट रिलेटेड माहिती या ठिकाणी बघायची आहेत। ओके, तर ही जी नोट्स आहे ही आपल्या ॲपवर उपलब्ध आहे, अपलोड केलेली आहे। ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आणि असेच लेक्चर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्हाला हे यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करणं आवश्यक आहे। ओके, चला तर आता आपण बघूया मानव विकास अहवाल 2023-24। तर याचं शीर्षक काय होतं? शीर्षक याच्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर ब्रेकिंग द ग्रेड लॉग रीइमॅजिनिंग कोऑपरेशन इन पोलराइज्ड वर्ल्ड। ओके, तर हे जसंच्या तसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। याचे थोडेफार कीवर्ड जरी तुम्ही लक्षात ठेवले तरीसुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये ते हिट होऊ शकतं। ओके, तर हे शीर्षक तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। मग हा जो काही मानव विकास अहवाल आहे 2023-24चा, तर याच्यामध्ये भारताचं स्थान किती आहे? 134। भारताचं स्थान किती आहे? 134।
अगोदरचा जो मानव विकास अहवाल होता त्यामध्ये भारताचं स्थान किती होतं? 132. मग मी असं म्हणू शकतो का भारतानं 2 स्थानांनी आपलं स्थान सुधारलं? नाही, तर 2 स्थानांनी भारताचं स्थान जे आहे ते घसरलं. ओके, मानवी विकास अहवालामध्ये भारताचं स्थान 2 स्थानांनी घसरलं. ओके, मग मानवी विकास अहवाल हा जो काही लेटेस्ट अहवाल आहे यानुसार मानवाचा निर्देशांक किती, भारताचा निर्देशांक किती आहे? तर 0.640. अगोदर किती होतं ते? 0.633. ओके, तर हे 0.644, अगोदर मी 40 बोललो. ओके, भारताचा मानवी विकास निर्देशांक किती आहे? 0.644. ओके, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग यावर आधारित प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? जर तो बहुपर्यायी प्रश्न असेल तर याच्या थेअरीवर आधारित तो प्रश्न असू शकतो. सोबत भारताची रँक त्या ठिकाणी विचारली जाऊ शकते किंवा भारताचा जो काही निर्देशांक आहे तो विचारला जाऊ शकतो, जो आपण आत्ता सांगितला 0.644. ओके, आणि रँक किती आहे भारताची? 132. टोटल किती देश आहे? 193. ओके, किती देशासाठी हा अहवाल तयार केला? तर 193. शेवटचा देश कोणता आहे? सोमालिया. आपण ते पुढे बघूच. ओके, तर आता आपण हे सर्व बघितलं, भारताची रँक बघितली. मग आता प्रश्न असाही विचारू शकतो की ब्रिक्स देशांचा विचार केला असता कसं? जे काही ब्रिक्स देशाचे सदस्य आहे त्यांच्यामध्ये HDI कसा आहे, तर हे सुद्धा त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. तर आपण तुम्हाला सांगू इच्छितो, ब्रिक्स देशाचा जो क्रम आहे तो क्रम लक्षात ठेवणं सोपा आहे. कसा? RCBSI. RCBSI. ओके, RCB रॉयल चॅलेंजर बंगळूर, अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. RCBSI. तर हे जे काही RCBSI आहे याच्यामध्ये R पासून रशिया, C पासून चायना, B पासून ब्राझील, S पासून साऊथ आफ्रिका आणि I पासून इंडिया. ओके, तर ब्रिक्स देशामध्ये सर्वात खालचं स्थान आहे इंडियाचं मानवी विकास निर्देशांकामध्ये. ओके, तर ही बाब तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. तर हा झाला ब्रिक्स देशाचा क्रम. परंतु जे काही भारता शेजारचे राष्ट्र आहे किंवा सार्क संघटनेचे जे काही सदस्य आहे त्यांच्यामध्ये नेमकं भारतापेक्षा सुधारित कोणकोणते देश आहे? तर श्रीलंका, मालदीव, भूतान, बांगलादेश यांचा मानवी विकास निर्देशांक भारतापेक्षा चांगला आहे. तर मग लक्षात कसं ठेवायचं आहे? इकडून सुरुवात करायची. श्रीलंका, श्रीलंकेच्या शेजारी काय? मालदीव, त्यानंतर इकडे पाकिस्तान वगैरे हे सोडायचं, भूतान आणि त्यानंतर बांगलादेश. या 4 देशांचा मानवी विकास निर्देशांक भारताच्या तुलनेत चांगला आहे. त्यानंतर येतं भारताचं स्थान आणि त्यानंतर नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचा निर्देशांक भारतापेक्षा वाईट आहे. ओके, तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. भारताच्या तुलनेमध्ये श्रीलंका, मालदीव, भूतान, बांगलादेश यांचा निर्देशांक चांगला आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो आणि त्यानंतर नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांचा क्रमांक लागतो. ओके, ॲज इट इज ते क्रमांक लक्षात ठेवायचे आहे. याची PDF आपल्या ॲपवर उपलब्ध केलेलीच आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, त्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. मग आता प्रश्न इथे सुद्धा विचारला जाऊ शकतो की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये सर्वात प्रथम क्रमांकाची रँक असलेला देश कोणता किंवा पहिले 5 देश कोणते? ओके, तर अगोदरचे जे काही देश होते, जसं की 3-4 वर्षापूर्वी 1 नंबरवर कोणता देश असायचा? नॉर्वे. ओके, कंटिन्यू 4 ते 5 वर्ष 1 नंबरवर नॉर्वे. तर आता तसं नाही, स्वित्झर्लंडचा पहिला क्रमांक आलेला आहे. तर लक्षात ठेवा, पहिले 5 देश कोणते? स्वित्झर्लंड, नॉर्वे, आईसलँड, हाँगकाँग आणि डेन्मार्क. हे पहिले 5 देश आहे. त्यानंतर सर्वात खराब कामगिरी असणारे शेवटचे 5 देश कोणते? सर्वात खराब कामगिरी असणारा देश आहे सोमालिया. तर त्यामध्ये सर्वात खराब कामगिरी असणारा देश आहे सोमालिया. त्यानंतर दक्षिण सुदान, त्यानंतर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, त्यानंतर नायगर, त्यानंतर चाड. तर ज्या काळामध्ये नॉर्वे 1 नंबरला असायचा त्या काळामध्ये नायगर सर्वात शेवटी असायचा. ओके, परंतु आपल्याला लेटेस्ट जी आकडेवारी आहे तेच लक्षात ठेवायची आहे. सर्वात चांगली कामगिरी कोणाची? तर ती आहे स्वित्झर्लंडची. सर्वात खराब कामगिरी कोणाची? तर ती आहे सोमालियाची. एकूण किती देशासाठी हा अहवाल जारी केला होता? तर 193. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे. ओके, त्यानंतर तर ही सर्व माहिती होती लेटेस्ट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची. ओके,
तर भारतानं सुद्धा स्वतःचा मानव विकास अहवाल यापूर्वी प्रसिद्ध केलेला आहे, तर तो एवढा काही इम्पॉर्टंट नाही, परंतु तुम्हाला माहिती असावी म्हणून यासाठी तुम्हाला सांगत आहे. सर्वात पहिला अहवाल प्रकाशित केला होता 2001 साली, त्यानंतर अहवाल प्रकाशित केला 2011 साली. तर लेटेस्टमध्ये जर म्हटलं भारताचा स्वतःचा मानवी विकास अहवाल तो 2011 साली प्रसिद्ध केलेला आहे. ओके, त्यामध्ये सर्वात चांगली कामगिरी होती केरळची, सर्वात वाईट कामगिरी होती छत्तीसगडची आणि महाराष्ट्राचा त्यामध्ये जो काही निर्देशांक होता तो होता 0.572. ओके, तर एवढ्या बाबी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या असेल तर ठेवू शकता, नसेल ठेवायचं तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु जी अगोदर जी माहिती सांगितली ती मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचीच आहे. ओके, त्यानंतर आता पुढचा एक निर्देशांक आहे असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक, म्हणजेच इनइक्वॅलिटी ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. तर हा एक HDIचाच एक भाग आहे. ओके, तर यामध्ये फरक काय आहे नेमकं, तर हा कधीपासून प्रकाशित केला जातो 2010 मानव विकास निर्देशांक कधीपासून प्रकाशित केला जातो 1990 आणि हा IHDI म्हणजेच असमानता ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा कधीपासून प्रकाशित केला जातो 2010. तर यावर्षी म्हणजे या लेटेस्ट अहवालामध्ये भारताचा जो काही निर्देशांक आहे तो किती आहे 0.444. ओके, तर यामध्ये भारताची रँक किती आहे 132 आणि प्रथम क्रमांकाचा जो देश आहे तो आहे आईसलँड. लक्षात घ्या, HDIमध्ये पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे स्वित्झर्लंड आणि IHDI म्हणजेच असमानता समायोजित मानव विकास निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे आईसलँड. तिकडे स्वित्झर्लंड आहे, इकडे आईसलँड आहे. तर एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढचा निर्देशांक बघायचा आहे लैंगिक असमानता निर्देशांक, म्हणजेच जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा सुद्धा कोणत्या वर्षापासून प्रकाशित करण्यात येत आहे, तर 2010 हा निर्देशांक प्रकाशित करण्यात येत आहे. ओके, तर याचे सुद्धा काही आयाम आहेत. हा महत्त्वाचा आहे म्हणून आयामसहित तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. तर नेमके कोणते आयाम आहेत ते आपण या ठिकाणी बघू. पहिला आहे प्रजनन स्वास्थ्य, दुसरा आहे सक्षमीकरण आणि तिसरा आहे आर्थिक स्थिती. यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्येच प्रश्न विचारलेला आहे. ओके, तर जे काही प्रजनन स्वास्थ्य आहे याच्यामध्ये काय विचारात घेतलं जातं, माता मृत्यू दर विचारात घेतला जातो. त्यानंतर जे काही पौगंडावस्थेतील जो काही प्रजनन दर आहे तो विचारात घेतला जातो, त्याला या ठिकाणी ॲडोलसेंट फर्टिलिटी रेट असं म्हणतात. ओके, प्रजनन स्वास्थ्यामध्ये हे दोन गोष्टी विचारात घेतले जाते. त्यानंतर सक्षमीकरणमध्ये काय विचारात घेतलं जातं, स्त्री आणि पुरुष यांचा संसदेमध्ये सहभाग कसा आहे ते विचारात घेतलं जातं. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाचं प्रमाण कसं आहे, जे काही 25 वर्षापेक्षा जास्त वयाचे जे काही स्त्री पुरुष आहे त्यांचं माध्यमिक शिक्षणाचं प्रमाण कसं आहे, तर हे सुद्धा त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं, त्याला सक्षमीकरण या आयामामध्ये विचारात घेतलं जातं. त्यानंतर आर्थिक स्थिती, तर 15पेक्षा जास्त वयाचे जे काही स्त्री पुरुष आहे तर यांचं श्रमशक्ती सहभाग दरसुद्धा या ठिकाणी विचारात घेतला जातो. तर लैंगिक असमानता निर्देशांक याविषयी आपण चर्चा करत आहोत. तर त्या संबंधित हे 3 आयाम आहेत. तर 3 आयाम कोणते, प्रजनन स्वास्थ्य, दुसरा सक्षमीकरण, तिसरा आर्थिक स्थिती. ओके, याच्यामध्ये काय काय विचारात घेतलं जातं ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलंच आहे. ओके, तर तुम्ही ते बघू शकता, PDF तर तशी आपल्या ॲपवर उपलब्धच आहे. ओके, तर आता हा जो काही लैंगिक असमानता निर्देशांक आहे तर याच्यामध्ये भारताचं स्थान किती आहे, याच्यामध्ये भारताचे पॉईंट किती आहे ते आपण बघू. तर ती किती आहे 0.437. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण 3 निर्देशांक बघितले. एक मुख्य जो काही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे त्यामध्ये भारताचे पॉईंट किती होते, भारताचा निर्देशांक किती होता 0.644. त्यानंतर आपण बघितला IHDI म्हणजे असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक. ओके, त्यामध्ये भारताचा निर्देशांक किती होता 0.444. अगोदर 0.644, त्यानंतर 0.444. आता लैंगिक असमानता निर्देशांकामध्ये भारताचा जे काही पॉईंट आहे ते किती आहेत 0.437. यामध्ये भारताची रँक किती आहे 108. यामध्ये भारताची रँक किती आहे 108. आणि जो काही सुरुवातीचा मुख्य निर्देशांक होता HDI त्यामध्ये भारताचा रँक किती होती 134. त्यानंतर ॲडजस्टेड
ॲडजस्टेड म्हणजे ते असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक, त्याच्यामध्ये भारताची रँक किती होती? 132. त्यानंतर लैंगिक असमानता निर्देशांकामध्ये भारताची रँक किती आहे? 108. ओके, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. इथे पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे? स्वित्झर्लंड. बघा, आपण 3 निर्देशांक बघितले. एक मुख्य HDI, त्यानंतर दुसरा IHDI म्हणजे इनइक्वॅलिटी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, आणि तिसरा बघितला जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. ओके, तर या 3पैकी 2 याच्यामध्ये, एक पहिलावाला त्याच्यामध्ये स्वित्झर्लंड पहिल्या स्थानावर आहे, आणि एक तिसरावाला म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, याच्यामध्ये सुद्धा स्वित्झर्लंड पहिल्या स्थानावर आहे. आणि जो मधात बघितला होता आपण असमानता समायोजित ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, तर त्यामध्ये पहिल्या स्थानावर कोण होतं? तर त्यामध्ये पहिल्या स्थानावर होता आईसलँड. ओके, तर एवढं सगळं तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो. आणि चला, ब्रिक्स देशाचा जो काही क्रम आहे, हे जे काही जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स आहे, याच्यामध्ये ब्रिक्स देशाचा जो क्रम आहे तो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सारखाच आहे, म्हणजेच RCBSI. ओके, आशा करतो तुमचा हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाला आहे. आणि सार्क देशाचा जर क्रम लावला तर तो ह्या पद्धतीनं आहे. आपण ज्यावेळेस ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बघितला होता त्यावेळेस सुरुवात केली होती श्रीलंकेपासून शेजारी गेलो होतं मालदीवला, मालदीवपासून आपण इकडे पाकिस्तान सोडलं होतं आणि सरळ गेलो होतो भूतानला, भूतानपासून नंतर आलो होतो बांगलादेशला, बांगलादेश नंतर मग भारतात आलो होतो, नंतर मग बाकीचे नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान. ओके, परंतु या ठिकाणी सार्क देशाचा जो क्रम आहे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्समध्ये सुरुवात होते मालदीवपासून. ओके, त्यानंतर भूतान, त्यानंतर श्रीलंका, आणि या ठिकाणी त्यानंतर श्रीलंकेनंतर भारताचा नंबर येतो. अगोदर काय होतं, जो काही मुख्य ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे त्यामध्ये बांगलादेश भारतापेक्षा चांगला होता, परंतु जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्समध्ये बांगलादेशची कामगिरी भारतापेक्षा थोडी खराब आहे. ओके, तर तुम्ही क्रम या ठिकाणी बघू शकता सार्क देशांचा. मालदीव, भूतान, श्रीलंका, भारत, त्यानंतर नेपाळ, त्यानंतर बांगलादेश, त्यानंतर पाकिस्तान, त्यानंतर अफगाणिस्तान सगळेच शेवटीचे सर्व प्रकारामध्ये. ओके, तर आशा करतो तुमचा हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाला असेल. आता आपल्याला पुढचा पॉईंट या ठिकाणी बघायचा आहे, लैंगिक विकास निर्देशांक. चला तर मग आपण आता पुढचा पॉईंट बघू, लैंगिक विकास निर्देशांक. अगोदर जो आपण बघितला होता तो जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स होता, हा जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आहे. ओके, तर याचेसुद्धा वेगळे आयाम आहेत. तर त्या आयामामध्ये काय येतं? आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक संसाधनावर नियंत्रण. अगोदरचे जे आयाम होते ते कोणते होते? प्रजनन, स्वास्थ्य, सक्षमीकरण आणि आर्थिक स्थिती. आता जे आयाम आहेत ते कोणते आहेत? आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक संसाधनावरील नियंत्रण. तर यामध्ये आरोग्यामध्ये काय विचारात घेतलं जातं? स्त्री व पुरुषाचे जन्माच्या वेळचे अपेक्षित आयुर्मान किती आहे? त्यानंतर शिक्षणामध्ये मुला व मुलीची शिक्षणाची अपेक्षित वर्ष किती आहेत? त्यानंतर स्त्री पुरुषाची सरासरी शिक्षण वर्ष किती आहेत? म्हणजे 25पेक्षा जास्त वय ज्या स्त्री पुरुषाचं आहे त्यांनी सरासरी किती वर्ष शिक्षण घेतलेलं आहे? तर ह्या 2 गोष्टी शिक्षण या आयामामध्ये विचारित घेतल्या जातात. त्यानंतर स्त्री व पुरुष या गटांचं उत्पन्नसुद्धा विचारात घेतलं जातं आर्थिक संसाधनावरील नियंत्रणामध्ये. ओके, तर हे झाले आयाम कशाचे? लैंगिक विकास निर्देशांक, त्याला आपण जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हणतो. ओके, तर या इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावरचा देश कोणता आहे? स्वित्झर्लंड. ओके, आपण आतापर्यंत 4 इंडेक्स बघितले. एक मुख्य HDI, त्यामध्ये स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर, त्यानंतर IHDI, त्यामध्ये आईसलँड पहिल्या क्रमांकावर, त्यानंतर आपण बघितलं जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, त्यामध्ये स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर. म्हणजे हे जे 4 बघितले 4पैकी 3 वेळा तर स्वित्झर्लंडच पहिल्या क्रमांकावर आहे. तर या ठिकाणी सुद्धा लैंगिक विकास निर्देशांकामध्ये सुद्धा स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर आहे. ओके, आणि ते भारताचं जे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आहे तो किती आहे? 0.852. तो किती आहे? 0.852. ओके, तर आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाला असेल. असो, त्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. भारताचे जे काही पॉईंट आहे किंवा भारताचा जो निर्देशांक आहे तो किती आहे? 0.852. ओके, आणि रँक आहे भारताची 134. अजून कुठं आहे भारताची रँक 134? तर मुख्य HDI मध्ये.
ओके, जे काही महत्त्वाचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे त्यामध्ये सुद्धा भारताची रँक किती आहे 134. आणि इथे लैंगिक विकास निर्देशांकामध्ये सुद्धा भारताची रँक किती आहे 134च. लक्षात घ्या, लैंगिक विकास निर्देशांक आणि लैंगिक असमानता निर्देशांक दोन वेगवेगळे आहे. लैंगिक असमानता निर्देशांकामध्ये भारताची रँक आहे 108 आणि लैंगिक विकास निर्देशांकामध्ये भारताची रँक आहे 134. ओके, तुम्ही बघू शकता. ओके, असो. त्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे जागतिक उपासमार निर्देशांक. जागतिक उपासमार निर्देशांकामध्ये आतापर्यंत जे काही निर्देशांक आपण बघितले, 0 म्हटलं तर सर्वात वाईट आणि 1 म्हटलं तर सर्वात चांगला. तर जागतिक उपासमार निर्देशांकामध्ये 0 म्हटलं तर चांगला आणि 1 म्हटलं तर वाईट अशा पद्धतीचा हा जागतिक उपासमार निर्देशांक आहे. याची सुरुवात झाली होती 2006ला आणि 2023चं जे टायटल आहे ते आहे द पॉवर ऑफ यूथ इन शेपिंग फूड सिस्टीम. द पॉवर ऑफ यूथ इन शेपिंग फूड सिस्टीम हे टायटल आहे ग्लोबल हंगर इंडेक्स 2023चं. ओके, मग उपासमारीचे सुद्धा काही प्रकार आहेत. जर 0 ते 9.9 म्हणजे जवळपास 10, 0 ते 10 असेल तर कमी उपासमार. त्यानंतर 10 ते 20 असेल, आता ते एकदम पॉईंटमध्ये न लक्षात ठेवता पूर्णांकामध्ये लक्षात ठेवा, 10 ते 20 असेल तर मध्यम उपासमार. त्यानंतर गंभीर उपासमार केव्हा 20 ते 34.9 असेल तर. त्यानंतर भयावह उपासमार केव्हा ज्यावेळेस 35 ते 50 असेल तर. आणि 50पेक्षा जास्त असेल तर अत्यंत भयावह उपासमार. मग या कॅटेगरीमध्ये भारताचं स्थान कुठे आहे तर ती गंभीर उपासमारीमध्ये येते. कारण भारताचा निर्देशांक किती आहे 28.7. भारताचा निर्देशांक किती आहे 28.7. यामध्ये भारताची रँक किती येते तर 111. उपासमारीमध्ये भारताची रँक येते 111. लक्षात ठेवायचं आहे. असो, यामध्ये पहिल्या क्रमांकावरचे देश आता स्वित्झर्लंड नाही, बेलारूस, बॉस्निया हे सर्व काही देश आहे, हे पहिल्या क्रमांकावर येते. ओके, भारताच्या तुलनेमध्ये हे जे काही जागतिक उपासमार निर्देशांक आहे यामध्ये भारताची वाईट स्थिती असण्याचं कारण जसं की जास्त लोकसंख्या वगैरे हे असू शकते. ओके, तर भारताच्या तुलनेमध्ये पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश यांची स्थिती उत्तम आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, ज्यावेळेस उपासमारीची गोष्ट येते तर त्यावेळेस भारतापेक्षा चांगले देश कोणते आहे पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश यांची स्थिती चांगली आहे भारताच्या तुलनेमध्ये. ओके, तर आपण या ठिकाणी बघितलेला आहे ग्लोबल हंगर इंडेक्स. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. असो, त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे मल्टी डायमेन्शनल पोव्हर्टी इंडेक्स. त्याला आपण MPI असं सुद्धा म्हणतो. ओके, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक किंवा निर्धनता निर्देशांक. ओके, तर बघा UNDPनं सुरुवात केली होती HPI म्हणजे ह्युमन पोव्हर्टी इंडेक्सची. UNDPनं सुरुवात केली होती 1997ला HPI म्हणजेच ह्युमन पोव्हर्टी इंडेक्सची. त्यानंतर 2010ला MPI म्हणजे मल्टी डायमेन्शनल पोव्हर्टी इंडेक्सची सुरुवात झाली 2010ला. आणि कोणत्या दोन संस्था मिळून हा निर्देशांक विकसित करण्यात येतो, UNDP आणि दुसरे आहे OPHI. ओके, UNDP आणि OPHI एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता मल्टी डायमेन्शनल पोव्हर्टी इंडेक्स दोन पद्धतीचे आहेत. एक ग्लोबल MPI म्हणजे ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पोव्हर्टी इंडेक्स आणि दुसरा आहे नॅशनल मल्टी डायमेन्शनल पोव्हर्टी इंडेक्स जे भारतामध्ये नीती आयोग प्रकाशित करते. तर आपण दोन्ही पद्धतीचा अभ्यास या ठिकाणी कंप्लीट करूया. तर ज्यावेळेस ग्लोबल MPI विचारात घेतला जातो तर त्यामध्ये 10 इंडिकेटर असते आणि ज्यावेळेस नॅशनल MPI विचारात घेतला जातो त्यावेळेस 12 इंडिकेटर असते. ओके, इंडिकेटर म्हणजे निर्देशक. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्यावेळेस ग्लोबल MPI याचा विचार करतो म्हणजे हा तयार करताना कोणते 3 आयाम विचारात घेतले जातात. एक आरोग्य, दुसरा शिक्षण आणि तिसरा जीवनमानाचा दर्जा. एक आरोग्य, दुसरा शिक्षण आणि तिसरा जीवनमानाचा दर्जा या प्रत्येक आयामाला 1/3 एवढा भारांश दिला जातो. आरोग्यामध्ये काय विचारात घेतलं जातं, एक बालमृत्यू, दुसरा पोषण. ओके, ज्यावेळेस ग्लोबल MPI तयार करायचा असतो त्यावेळेस बालमृत्यू आणि पोषण ह्या दोन बाबी त्या ठिकाणी विचारात घेतल्या जातात. त्यांना 1/6 एवढा भारांश दिला जातो. ओके, आरोग्य या आयामामध्ये. परंतु ज्यावेळेस नॅशनल MPI तयार करायचा असतो, नॅशनल MPI म्हणजे नीती आयोग तयार करते, तर त्यावेळेस मातृ आरोग्य
हा सुद्धा जो काही निर्देशक आहे तो आरोग्य या आयामामध्ये विचारात घेतला जातो. ज्यावेळेस ग्लोबल MPI तयार करायचा असतो, जागतिक MPI तयार करायचा असतो, त्यावेळेस आरोग्यामध्ये 2 निर्देशक असतात, एक बालमृत्यू आणि दुसरा पोषण. आणि ज्यावेळेस नॅशनल MPI तयार करायचा आहे त्यावेळेस तिसरा पण निर्देशक त्या ठिकाणी विचारात घेतला जातो आणि तो तिसरा कोणता आहे? मातृ आरोग्य. ओके, हा थोडा बेसिक फरक आहे. आपण काय सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस ग्लोबल MPI तयार करायचा असतो त्यावेळेस 10 निर्देशक असतात आणि ज्यावेळेस नॅशनल MPI तयार करायचा असतो त्यावेळेस 12 निर्देशक असतात. तर त्या 12पैकी म्हणजे 2 एक्स्ट्रा आले, जे 2 एक्स्ट्रा आले त्यापैकी एक एक्स्ट्रा या आरोग्य आयामामध्ये येतो आणि तो कोणता निर्देशक आहे? मातृ आरोग्य. ओके, त्यानंतर दुसरा आयाम आहे शिक्षण. शिक्षण आयामामध्ये शालेय शिक्षणातील वर्ष, त्यानंतर शाळेतील उपस्थिती हे 2 निर्देशक विचारात घेतले जातात. ओके, त्यानंतर जीवनमानाचा दर्जा, यामध्ये स्वयंपाकासाठी लागणारे इंधन, त्यानंतर स्वच्छतागृह, त्यानंतर पेयजल, त्यानंतर वीज, त्यानंतर निवारा, त्यानंतर संपत्ती यांना 1/18 एवढा भारांश दिला जातो. ओके, तर हे 6 निर्देशक आहे ग्लोबल MPI तयार करण्यासाठी जीवनमानाचा दर्जा या आयामामध्ये. ओके, 3 आयाम आहेत: आरोग्य, शिक्षण, जीवनमानाचा दर्जा. ज्यावेळेस ग्लोबल MPI तयार करायचा आहे त्यावेळेस जीवनमानाचा दर्जा यामध्ये 6 निर्देशक येतात आणि ज्यावेळेस नॅशनल MPI तयार करायचा असतो त्यावेळेस जीवनमानाचा दर्जा यामध्ये 7 निर्देशक येतात. त्यापैकी 6 निर्देशक हेच असतात आणि 7वं निर्देशक येतं बँक खाते. ओके, 7वं निर्देशक कोणतं येतं? बँक खाते. आशा करतो पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. आता आपल्याला या संदर्भात थोडी माहिती घ्यायची, म्हणजे निर्देशांक कसा असलं तर काय होईल. तर 20 ते 33.33 20 ते 33पर्यंत जर निर्देशांक असेल एखाद्या देशाचा किंवा एखाद्या कुटुंबाचा तर ते कुटुंब असुरक्षित असं म्हटलं जातं. असुरक्षित म्हणजे ते कधी पण बहुआयामी गरीब होऊ शकते. जर एखाद्या कुटुंबाचा निर्देशांक जर 20 ते 33.33 असेल तर ते कुटुंब कधीही बहुआयामी गरीब होऊ शकते असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. जर एखाद्या कुटुंबाचा निर्देशांक किंवा स्कोअर हा 33.33 पेक्षा जास्त असेल तर ते कुटुंब बहुआयामी गरीब म्हटलं जातं. 2023 राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला आहे. जर एखाद्या कुटुंबाचा निर्देशांक कोणता? MPI वाला हा 33.33 पेक्षा जास्त येत असेल तर ते कुटुंब बहुआयामी गरीब म्हटलं जातं. हा प्रश्न विचारलेला आहे. जर 50 पेक्षा जास्त स्कोअर येत असेल तर तीव्र बहुआयामी गरीब आहे असं आपण त्या कुटुंबाला म्हणू शकतो. भारताच्या बाबतीत हा जो स्कोअर आहे हा 42.0 आहे, म्हणजेच भारत हा बहुआयामी दारिद्र्य असलेला देश आहे. ओके, आणि लेटेस्ट जो काही अहवाल आहे त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की 18.7% जनता भारतातील ही असुरक्षित आहे. 18.7% जनता भारतातील ती कशी आहे? असुरक्षित गटामध्ये येते. तर हे आपण बघितलं सर्व ग्लोबल MPIच्या बाबतीत. आता आपल्याला बघायचं आहे नॅशनल MPIच्या बाबतीत. नॅशनल MPI म्हणजे नीती आयोगानं तयार केलेले. जसं की मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, नीती आयोगानं जे काही MPI तयार केलेले आहे त्यामध्ये 12 निर्देशक असतात. 2 कोणते एक्स्ट्रा असतात ते आपण वरती बघितलं. ओके, तर नीती आयोगानं सर्वप्रथम हा जो अहवाल आहे 2021ला प्रकाशित केला होता आणि आता जो लेटेस्ट अहवाल प्रकाशित केलेला आहे त्यामध्ये त्यांनी तुलना केलेली आहे 2 वर्षाची, एक 2013-14 ते 2022-23ची, साधारणतः 9 वर्षाची तुलना. ओके, 9 वर्षामध्ये काय काय बदल झाले? तर या 9 वर्षामध्ये 24.82 कोटी म्हणजे जवळपास 25 कोटी लोक बहुआयामी गरिबीतून बाहेर आले, म्हणजे मुक्त झाले. ओके, आपण काय म्हणू शकतो? जवळपास 25 कोटी जे काही लोकसंख्या आहे ही बहुआयामी गरिबीतून मुक्त झाली. ओके, एक्झॅक्ट आकडा किती आहे? 24.82 कोटी, परंतु लक्षात तुम्हाला काय ठेवायचं आहे? 25 कोटी. ओके, नंतर एक्झाममध्ये तुम्हाला ते थोडं कमी जास्त करायचं आहे. मग हे जे काही सर्वाधिक लोकसंख्या बहुआयामी गरिबीतून बाहेर आली, तर हे जे काही सर्वाधिक घट आहे हे कोणत्या राज्यात झाली? तर ती उत्तर प्रदेशमध्ये. या ठिकाणी तुम्हाला क्रमच दिलेला आहे.
सर्वाधिक लोकसंख्या बाहेर आली बहुआयामी गरिबीतून, ती उत्तर प्रदेशमधून बाहेर आली. त्यानंतर बिहारचा क्रमांक लागतो, त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो, त्यानंतर राजस्थानचा क्रमांक लागतो. ओके, मग सध्या सर्वाधिक जो काही हेड काउंट रेशो आहे, सर्वाधिक बहुआयामी गरीब असलेले पर्सेंटेजवाले जे काही राज्य आहे तर ते कोणते आहे? बिहार. बिहारचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर झारखंड, त्यानंतर मेघालय, त्यानंतर उत्तर प्रदेश, त्यानंतर मध्य प्रदेश. ओके, महाराष्ट्राचा जर विचार केला तर 7.81% जनता ही बहुआयामी गरीब आहे. मग सर्वात कमी जनता बहुआयामी गरीब असलेलं राज्य कोणतं आहे? केरळ. ओके, कोणतं आहे? केरळ. तर हे होतं पूर्ण स्टॅटिक इन्फॉर्मेशन. प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही. मग हे सगळं तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे? काही नाही, ती नोट्स ॲटलिस्ट तुम्ही 3 दिवस जर कंटिन्यू बघत गेला ना तरीसुद्धा कवर होतं आहे. जर तुम्ही असं म्हणत असाल की नाही वन टाईम लेक्चर बघतो, वन टाईम नोट्स बघतो आणि मग हे होऊन जाईल, तर असं शक्य नाही. तुम्हाला कंटिन्युअस हे 3 ते 4 दिवस बघावं लागेल, ॲटलिस्ट त्याच्यावर नजर टाकावं लागेल आणि एक्झामच्या अगोदर एक वेळ त्याच्यावर बघावं लागेल, एक्झामच्या अगोदरच्या दिवशी किंवा एक्झामच्या दिवशी. ओके, कारण यावर प्रश्न विचारला जातो, स्टॅटिक डेटा आहे, आकडेवारी आहे आणि आपल्याला एक एक प्रश्न महत्त्वाचा आहेच. ओके, तर आशा करतो आजचं लेक्चर तुम्हाला हे आवडलं असेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना अजून लेक्चर्स बघायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, तुम्ही ते ॲपवर बघू शकता. तेव्हा भेटू उद्या परत नवीन टॉपिकसह. तोपर्यंत थँक्यू सो मच.